मध्ये जाऊयात. बावनकुळे बोलतात. वाटतं एक एक मत कुठं आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. आमचे कार्यकर्ते घरोघरी जातील, मोदींचा नमस्कार सांगतील, विकसित भारताला मत मागतील आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले 51% लोक या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देतील. हां, एकदम मायक्रो प्लॅनिंगचा भाग आहे. जसं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही एक एक मत कुठं आहे बघतो, तसं या निवडणुकीमध्ये प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचतो आहे. जनसंघापासून भाजपाच्या स्थापनेपासून तेव्हाच्याही काळामध्ये आमचे कार्यकर्ते कमी होते, पण आपापल्या घरून टिफिन आणायचे, हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप असायची. आजही तो फाउंडेशन आमचं कायम आहे. आजही त्या फाउंडेशनला धरून आम्ही काम करतो आहे आणि मला वाटतं या टिफिन बैठकीतनं जे आमचे पारिवारिक नातं आहे ते अजून घट्ट होईल. राज्यातले 36 लाख कार्यकर्ते टिफिन बैठका करतील आणि यातून आमचा जो परिवार आहे अजून समृद्ध होईल. अजून या परिवाराला मोठ्या प्रमाणावर आमची संघटन मजबूत होईल आणि मला वाटतं जे आमचा या ठिकाणी आम्ही अनुमानित केला आहे 51% मतं प्रत्येक बूथवर मिळण्याकरता आमचा जो पारिवारिक जो स्नेह आहे तो आम्ही या ठिकाणी पुढे नेऊ. नाही, ॲक्सिडेंट हा ॲक्सिडेंट असतो. काही लोक म्हणतात की ते अनमॅच्युअर्ड आहेत की घातपात वगैरे. या महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाचा घातपात करत नाही. हे काही महाराष्ट्र संस्कारमय राज्य आहे. इथे आम्ही टीका करू, कुणाच्या पक्षावर टीका करू, ते आमच्यावर टीका करतील, पण या लेवलला कोणी जात नाही. नवरात्र सुरू आहे, चैत्र नवरात्र आहे. ते आई महालक्ष्मीचे भक्त आहेत नाना पटोले. आई महालक्ष्मी त्यांना सुखरूप ठेवेल, त्यांचं जीवन मंगलमय राहो मी महालक्ष्मीला प्रार्थना करतो. आणि कोणी त्या ठिकाणी एकामेकाबद्दल इतक्या खाली परिस्थितीत कोणी जात नाही. काहीतरी चुकीच्या टीका करतात, राजकारणाकरता काही बोलतात, पण नाना पटोलेला 100 वर्ष आयुष्य लाभो आणि त्यांच्या जीवनात यानंतर अशी घटना घडू नको अशी आईला प्रार्थना करणार आहे. पत्र दिलेलं आहे राष्ट्रपतींना की एकनाथ खडसेंना राज्यपाल करू नका.